ठाकरेंचे आणखी एक शिलेदार नाराज आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे भास्कर जाधव सध्या नाराज असल्याचं कळतंय। क्षमतेप्रमाणे संधी मिळाली नाही असं जाधव यांनी म्हटलंय। महाराष्ट्रात मला मानणारा वर्ग असल्याचं जाधव यांचं म्हणणं आहे। त्यामुळे ठाकरेंचे आणखी एक शिलेदार नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे। शिवसेनेचे नेते भास्कर जाधव सध्या नाराज आहेत। ठाकरेंचे शिलेदार आहेत भास्कर जाधव, मात्र सातत्यानं वक्तव्य करत असल्यामुळे ते नाराज असल्याचं कळतंय। क्षमतेप्रमाणे मला संधी मिळालेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात मला मानणारा वर्ग आहे आणि मला संधी माझ्या क्षमतेप्रमाणे मिळत नाही अशी त्यांची तक्रार आहे। त्यामुळे ते नाराज असल्याची एकंदरीत सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। इकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सातत्यानं धक्के बसत असताना आता भास्कर जाधव यांच्या या वक्तव्यामुळे पुढे काय घडामोडी घडतात हेही बघणं महत्त्वाचं असेल। महाराष्ट्रामध्ये मी लोकांशी बोलतो, संवाद साधतो, त्याच्यामध्ये कुठलाही नाटकीपणा नसतो, लबाडी नसते, खोटं बोललेलं मला तर आवडत नाही। पण महाराष्ट्रातल्या लोकांना हे भावतं नाही अशातला भाग नाही। पण माझं दुर्दैव प्रत्येक वेळी मला आडवं आलेलंच आहे। खरं सांगायला गेलं तर मला माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळू शकली नाही। त्याची कारण अनेक आहेत, अडचणी अनेक येतात, येऊन जातात। पण ठीक आहे, आजही मला महाराष्ट्रामध्ये मानणारा एक वर्ग तयार झालाय, याचं माझ्यासारख्या सामान्य माणसाला अप्रूप आहे, समाधान आहे। तर भास्कर जाधव यांचे वक्तव्य आपण ऐकलं असेल आणि एकंदरीतच भास्कर जाधव यांच्या बोलण्यामध्ये एक प्रकारची नाराजी दिसून येते। आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर सध्या आपल्या बरोबर आहेत आणि आपण प्रणवकडून या संदर्भातली आणखी माहिती जाणून घेऊया। प्रणव, खरं तर भास्कर जाधव हे त्यांच्या भाषण शैलीसाठी प्रसिद्ध आहेत आणि बाळासाहेबांचा सुद्धा त्यांच्या भाषणांवर विश्वास होता आणि म्हणूनच खरं तर भास्कर जाधव एक चांगल्या मोठ्या फळीतले नेते शिवसेनेचे नेहमीच राहिलेले आहेत। मात्र ते नाराज असल्याचं त्यांच्या आत्ताच्या या वक्तव्यावरून दिसतंय। काय नेमकी सगळी राजकीय वर्तुळात आता यावरून चर्चा सुरू आहे? जर बघायला गेलो ना तर पूर्वीच्या काळी ज्यावेळी बाळासाहेब असताना त्यांच्या शिबिरामधनं भाषणं जी आहे ते भास्कर जाधव यांची व्हायची। मात्र त्यानंतर मनोहर जोशींनी सांगायचं की या मुलाला महाराष्ट्रभर फिरवा, अशा पद्धतीची चर्चा त्यावेळी सुरू झाली होती। मात्र त्यानंतर भास्कर जाधवांना अनेक वेळा भास्कर जाधव जे आहेत ते त्यांच्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळाली नाही, अशा पद्धतीची खंत जी आहे ती खासगीत बोलून दाखवायचे। मात्र आता त्यांनी थेट जे आहे ते बोलून दाखवलेलं आहे। कारण ज्या पद्धतीने भास्कर जाधवांचा आवाक आहे, ज्या पद्धतीने भास्कर जाधव महाराष्ट्रामध्ये फिरतात, ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये त्यांना मानणारा वर्ग आहे, हे बघता भास्कर जाधवांना कुठेतरी संधी जी आहे ती पक्षामध्ये कमी मिळते, अशा पद्धतीची खंत जी आहे ती त्यांनी या माध्यमातून बोलून दाखवलेली आहे। आणि त्यामुळे त्यांच्या बाबतीत जी कुठेतरी जे आहे ते एकंदरीत आता पक्षाची जी काय पडझड कोकणामध्ये चालू झालेली आहे आणि ज्या